मराठा समाजाच्या नेत्यांनी राज्य सरकारची ओबीसीतूनच आरक्षण घेण्यासाठी प्रचंड मोठं दडपण आणि प्रचंड मोठं आंदोलन जे आहे त्याचे 20 तारखेपासून मुंबईमध्ये आंदोलन करण्याची घोषणा केलेली आहे। या आंदोलनासाठी 3 कोटी मराठा समाज जो आहे 10 लाख गाड्या आणि 100-200 कोटीचे पेट्रोल डिझेल खर्च करून जे आहे हा गरीब समाज या ठिकाणी आंदोलनासाठी येत आहे आणि त्या आंदोलनाच्या दडपणाला बळी न पडू नये म्हणून आम्ही सुद्धा त्या ठिकाणी सगळ्या ओबीसीच्या समाज नेत्यांनी निर्णय घेतलेला आहे। 20 तारखेपासून या महाराष्ट्रामध्ये ओबीसी सुद्धा आंदोलन जे आहे मुंबईसह सगळ्या जिल्ह्यामध्ये आणि तालुक्यामध्ये 20 तारखेपासून आमचंही आंदोलन जे आहे ते या ठिकाणी सुरू होणार आहे। धरणे आंदोलन असतील, उपोषण असतील, सगळ्या मार्गाने आमचं आंदोलन सुरू राहणार आहे आणि त्याचप्रमाणे मुंबईमध्ये सुद्धा आझाद मैदानावरती आहे आमचं आंदोलन। या ठिकाणी प्रचंड मोठ्या संख्येने या ठिकाणी होणार आहे आणि कुठल्याही वेळी सरकारनं अशा काही निर्णय घेऊ नये आम्हाला त्यांनी आश्वासित केलेलं आहे की आम्ही ओबीसी धक्का लागू देणार नाही। पण आता इतकं मोठं आंदोलन जे आहे त्याचं दडपण घेतलं तर घेऊ नये म्हणून आम्ही आंदोलन करत आहोत आणि त्याचप्रमाणे आता आमची मागणी जी आहे की जातनिहाय जनगणना जी आहे त्याचा एकमुखाने ठराव पारित केलेला आहे ते करायला सरकार तयार आहे। म्हणून जातनिहाय जनगणना जोपर्यंत होत नाही आणि जोपर्यंत जो निधी मराठा समाजात तेवढाच निधी आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन जे आहे ते आता संपणार नाही। या आता राज्य मागासवर्गीय आयोगानं आता चक्क यापूर्वी तर अध्यक्ष बदलले, सदस्य बदलले, पण आता चक्क मागासवर्गीयचे निकषच बदलण्याची धक्कादायक बातमी आता समोर आलेली आहे। या घटनेची पायमल्ली जी आहे ती महाराष्ट्रात होत आहे। या देशामध्ये इंदिरा साहनीच्या जी सुप्रीम कोर्टची केस झालेली आहे त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने त्याचे निकष ठरवून दिलेले आहेत। 11 इंडिकेटर्स आहेत त्याचा बदल करण्याचा अधिकार जो आहे तो राज्य शासनाला आहे ना त्या अध्यक्षाच्या आयोगाला आहे। त्यामुळे हे जे निकष बदल हे बेकायदेशीर आहेत आणि त्याला आम्ही कुठल्याही वेळेस घटनात्मक आव्हान देणार आहोत। सरकारला आमची मागणी आहे की ताबडतोब जे आहे ते इंदिरा साहनीच्या निकषाप्रमाणेच हे निकष सामाजिक मागासलेपणाचे निकष जे आहेत ते ठरवले गेले पाहिजे त्याप्रमाणे सर्वेक्षण झाले गेले पाहिजे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।